कलगीतुरा समाजोन्नती मंडळाच्या नियमानुसार माझं ओळखपत्र आणि माझ्या आजच्या या बारीच्या प्रश्नाची प्रत मी प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबोरेबुवा यांच्याकडे दिलेली आहे. जवळजवळ 12-13 पासून विकास लांबोरेबुवा आणि आमच्या बाऱ्या होत आहेत आणि तेव्हापासून मला वाटतं हा एकच प्रश्न मी आजपर्यंत त्यांना विचारत आहे. कदाचित मध्ये एखादा दुसरा बदलला असेल, पण त्यांनी सुद्धा वेळोवेळी अनेक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या शास्त्रानुसार आमच्या ग्रंथानुसार ते योग्य नसल्यामुळे आम्ही ते काही मान्य केलेलं नाही. आणि विकास लांबोरेबुवा आज सुद्धा तोच प्रश्न आहे. मला 100% खात्री आहे तुम्ही नक्की याचं उत्तर द्याल. आम्ही याच बारीमध्ये भरल्या बारीमध्ये तुमचा सन्मान करू. प्रश्न प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी वाचून दाखवतो ऐका. वनवासाची आणि प्रभू रामाची कथा वनवासाची सगळ्यांना ठाऊक आहे. प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण, प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणास एक फळ खाण्यासाठी दिले होते. बुवा, त्या फळाचं नाव सांगायचं आहे. लक्ष्मणाने ते फळ कोठे व कोणत्या ठिकाणी ठेवले होते आणि त्याचबरोबर लक्ष्मणाचा एका व्यक्तीबरोबर करारनामा झाला होता. ती व्यक्ती कोण व त्याचा आशय काय होता? बुवा, प्रश्न जरी मोठा असला तरी बाकी सगळं सोडून द्या. प्रभू श्रीरामाने लक्ष्मणास दिलेल्या फळाचं जरी नाव सांगितलं तरी मी तुमचा सन्मान करीन, किंवा या संपूर्ण आशयापैकी कुठलाही आशय माझ्या वाचनात आलेला असेल, माझ्या वाचनात म्हणण्यापेक्षा आमच्या ग्रंथानुसार बरोबर असेल तर मी मान्य करायला तयार आहे. बुवाने अनेक वर्ष प्रश्न आम्हाला विचारलाय. बुवा, ते बाहेरच असेल आहोत, दिल थांब के बैठे, आज तुम्हाला सवाल फुट रहा है. गेल्या वर्षी पाचल्यातच फुटणार होता, पण गाडी कुठं वळली काय कळलं नाही. आनंद सुरेश भावकर, मुक्काम पोस्ट खडकवली. प्रश्न विचारलेला आम्हाला, प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामाने बंधू लक्ष्मणास एक फळ खाण्यासाठी दिलं. त्या फळाचं नाव काय? लक्ष्मणाने ते फळ कुठं ठेवलं, कोणत्या ठिकाणी ठेवलं होतं? त्याच वेळी लक्ष्मणाच्या एका व्यक्तीबरोबर करारनामा झाला. ती व्यक्ती कोण व त्याचा आशय काय होता? शाहीर उत्तर देतोय. वनवासात असताना रामाने लक्ष्मणाला एक फळ दिलं. त्या फळाचं नाव काय? त्या फळाचं नाव केळं असं आहे. लक्ष्मणाने ते फळ खाल्ले नाही तर ते कुठे लपून ठेवले होते? तर लक्ष्मणाने ते फळ आपली मांडी फाडून त्या मांडीमध्ये लपून ठेवलं होतं. त्यानंतर तुम्ही विचारलात की लक्ष्मणाच्या एका व्यक्तीबरोबर करार झाला. ती व्यक्ती कोण? तर ती व्यक्ती म्हणजे निंद्रादेवी. आणि त्यावेळी लक्ष्मणाचा निद्रादेवी बरोबर जो करारनामा झाला त्याचा आशय असा होता की प्रभू श्रीराम आणि माता सीता वनवासात पर्णकुटीत असताना मी हातात धनुष्यबाण घेऊन बाहेर तुमची रखवाली करत असायचो, तेव्हा माझ्या डोळ्यावर निद्रेने झापड आणली. तेव्हा मी रागाने त्या निद्रेचा माझ्या धनुष्यबाणाने वेध घेतला आणि तिला सांगितले, ते हे निद्रादेवी, तू 14 वर्ष माझ्या जवळ यायचे नाहीस, त्या बदली तू माझी पत्नी उर्मिलेला तिकडे 14 वर्ष झोप दे. आणि जी व्यक्ती 14 वर्ष झोपलेली नाही व निराहार असेल, जिला काही खाल्लं नाही, त्याच्याच हातून इंद्रजिताचा वध होणार होता, असं शास्त्रवचनी होतं. आणि शाहीर जेव्हा थोडंसं मोठं आहे जरा घ्या. आणि शाहीर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत राजा होतील तेव्हा माता सीतामाई रामाबरोबर सिंहासनावर डाव्या बाजूला बसलेली असेल आणि मी उजव्या बाजूला त्यांच्यावर राजछत्र दंड घेऊन उभा असेल. त्यावेळेला तू माझ्या डोळ्यांवर झोपेच्या रूपात ये, तोपर्यंत तू माझ्याजवळ यायचा नाही, असा करारनामा झाला होता. म्हणून शाहीर तसेच राज्याभिषेकावेळी लक्ष्मण एकटाच हसला आणि प्रभू रामाना लक्ष्मणाच्या त्या त्यागाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा प्रभू श्रीरामाने, हे लक्ष्मणा, तू पुढील जन्मी माझा मोठा भाऊ म्हणून जन्माला येशील, म्हणजेच या जन्मात तू लहान भाऊ लक्ष्मण होऊन जी माझी सेवा केलीस ती सेवा पुढच्या जन्मात मी तुला लहान भाऊ होऊन परतफेड करेन. तेव्हा लक्ष्मणा, तू पुढील जन्मी बलरामाच्या रूपात जन्माला येऊन माझा मोठा भाऊ हो आणि पुढील जन्मामध्ये श्रीकृष्णाच्या रूपात जन्माला येऊन तुझा लहान भाऊ होईल, असे श्री प्रभू रामाने त्यांना वचन दिलं. तेव्हा आनंद भावकर बुवा, हरी भावकर बुवा आणि आदरणीय गुरुवर्य चापडे बुवा, हे फळ कोणतं? ते फळ केळं. आणि लक्ष्मणाने कुठे लपून ठेवलं? तर आपल्या मांडीमध्ये लपून ठेवलं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आय होप सो. या शक्तिजुऱ्याच्या
बारीमधला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर. मी माझा प्रश्न प्रतिस्पर्धी शाहिरांना दिलेला होता, त्यांचा सुद्धा प्रश्न त्यांनी मला दिलेला आहे, त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी माऊली विकास लांबोरेबावांनी या ठिकाणी उत्तर दिलं. लांबोरेबा गेल्या आतमध्ये काय आहेत हो ऐका. आमची खासियत आहे शाहीर हरिहनन कधीही बारीक खोटं बोलत नाहीत आणि त्याचमुळं गेल्या कित्येक वर्षाचा आमचा प्रश्न प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणास दिलेलं फळ आणि त्याचं दिलेलं तुम्ही उत्तर मी मनापासून खरं आहे असं कबूल करतो. आणि तुम्ही मंचावर यायचं तिथे पुष्पगुच्छ घेऊन ये, बुके घेऊन ये. लांबोरे बुवा जोरदार कडाक्याच्या टाळ्यांनी स्वागत करायचे शाहीर विकास लांबोरे यांचं. आणि आमचे या प्रश्नाच्या मागे प्रचंड मेहनत घेणारे गणपत दादा लांबोरे, तुमचं अभिनंदन. लांबोरेबा छोटे गाणी पुष्पगुच्छ देऊन मी तुमचा सन्मान करू इच्छितो. तुम्ही मंचावर या. मी मगाशी 2 मिनिटं थांबा या. बघा मुख्य 2 कारण. शक्तितुरा कशाला म्हणता? मी लांबोरेबा तुमच्या बारीत येऊन तुमचा सन्मान करू शकलो असतो, पण हा माझा मांड आहे. आज माझ्या मांडात तुमचा सन्मान. तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही वाचक आहात आणि या वाचनाला तुमच्या पाठपुराव्याला सन्मान शाहीर हरिहननकडून, माझ्या भानुदास घराण्याकडून, चापडे माऊलींकडनं आणि माझ्या वडिलांकडनं. धन्यवाद. मंडळी, ह्या जगात माणूस बऱ्यापैकी आयुष्यात स्थिर स्थावर झाल्यानंतर फिरत असतो. जग फिरतो, त्याला अनेक ठिकाणं संस्मरणीय असतात की ज्याला आवडीची असतात. माझं आवडतं ठिकाण जेव्हा कलगीवाला आपल्या साजात बोलवतो, माझ्या साजा इतकंच मला कलगीचा साजा तेव्हा जायला आवडतं. आज तो योग माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या अंगावर आताही छान आहे की बारीच्या ठिकाणी, भागाच्या ठिकाणी, पण सुरेश झाकू भावकर यांच्या चिरंजीवाचा प्रश्न आमच्याकडून फुटणं हे आमचं आम्ही महत्त्वाचं समजतो शाहीर. आणि हे प्रश्न फुटला म्हणून कलगीची बाजू कमी झाली याचा प्रकार नाही. शक्तितुरा जिंकतो, मी काय म्हणतो, कलगीतुरा जिंकतो. लोक मला म्हणतात ना मी नमन करतो किंवा करतो, आम्ही हे पण करतो. आता मान्य आहे, पण हे पण बघा ना किती चांगलं आहे. आणि हे माझे वस्ताद प्रभाकरजी धनावडे, नारायण गुरव यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं माझे प्रभाकर धनावड्यांचा यांच्या माध्यमातून हा प्रश्न फुटलेला आहे. सगळं श्रेय त्यांना जातं. आणि ह्याच्यातली 4थी वारी, अजून 25 वाऱ्या मुंबईच्या आणि गावच्या 25 फक्त बघित राहा. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.